गरुडाचा जन्म झाल्यावर त्याला ज्ञात झालं की त्याची आई ही दासी आहे. त्याच्या आईचं नाव वनिता किंवा विनिता असं शास्त्रात नमूद आहे. तर वनिता आणि तिची बहीण कद्रू यांच्यात एकदा कोणत्या तरी विषयावरून शर्यत लागलेली होती. त्या शर्यतीतील नियमानुसार दोघांपैकी जिचा पराभव होईल ती जिंकलेल्या व्यक्तीची दासी बनेल. वनिता हरली होती म्हणून कद्रूची दासी बनून ती सेवा करत होती. त्याच कद्रूचे मूल म्हणजे नाग. गरुडाला त्याच्या आईला त्यातून मुक्त करायचं होतं. तो नागाकडे गेला. त्याने त्यांना विनंती केली की माझ्या आईला तुम्ही मुक्त करा. यावर नागाने त्याला सांगितलं, जर तू आमच्यासाठी स्वर्गलोकातून अमृत आणून देशील तरच आम्ही तुझ्या आईला मुक्त करू. गरुड स्वर्गलोकात गेला. तिथे त्याने देवतासोबत युद्ध केले. त्यांच्याकडून अमृत मिळून तो स्वर्गलोकातून नागलोकात येत होता. विष्णू हे सर्व पाहत होते. त्यांनी त्याला विचारलं, तुझ्या चोचीत अमृत असतानाही तू त्यातील एक थेंब सुद्धा स्वतःसाठी वापरला नाही. त्यावर गरुड बोलला, हे अमृत माझे नाही, हे देवतांचे आहे आणि मी माझ्या आईच्या सुटकेसाठी हे नागांना नेऊन देत आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे अमृत महत्त्वाचं नाही. मला फक्त माझ्या आईची सुटका करून घ्यायची आहे. विष्णू हे उत्तर ऐकून प्रसन्न झाले. त्यांना गरुडाचा प्रामाणिकपणा आवडला. ते त्याला बोलले, अरे वाह गरुड, तू तर खरा योगी आहेस. तुझ्या पुढे एवढी उपभोग्य वस्तू असतानाही तू त्याला स्पर्श केला नाही. तू माझे वाहन होशील काय? गरुडाने उत्तरात एक अट घातली, मी तुमचे वाहन म्हणून काम करेल, पण माझी एक अट आहे. मी तुमच्या खाली असेलच, पण मला तुमच्यावर सुद्धा स्थान पाहिजे आहे. तेव्हाच मी तुमचे वाहन म्हणून काम करू इच्छितो. विष्णूने त्याची अट मान्य केली. विष्णूने त्याला स्वतःचे वाहन म्हणून नियुक्त केले. तर त्याच्या सन्मानार्थ गरुडध्वज तयार केला. तोच गरुडध्वज विष्णूच्या वरती असतो. हा सन्मान होता गरुडासाठी. असंच अनुकरून इतरही देवी देवतांनी केलं. भगवान शिव शंकरांनी पण त्याचे वाहन नंदी याला ऋषभध्वज किंवा नंदीध्वज तयार करून स्वतःच्या वरच्या बाजूला स्थान देऊन वाहनाचा सन्मान केला. तर या गोष्टीतून आपल्याला लक्षात येते की आपल्या वागण्यात जर प्रामाणिकपणा असेल तर त्यांचं चांगलं फळ आपल्याला नक्कीच मिळते. गरुडाच्या प्रामाणिकपणामुळे त्याला साक्षात भगवान विष्णूचे वाहन बनून त्यांची सेवा करायची संधी मिळाली. तर त्यांच्या सेवेचा सन्मानार्थ विष्णूच्या वर सुद्धा ध्वजरूपात स्नान मिळालं. तर यापुढे आयुष्यात प्रामाणिकपणा म्हटल्यावर गरुडाची ही गोष्ट आठवा. प्रामाणिकपणाचं उदाहरण देताना गरुडाची गोष्ट सांगा.